Hello friends, chapter number 4, effect of electric current. Today we are going to study the magnetic effect of electric current. When we study the magnetic effect of electric current, you know what is meant by the magnetic field. Magnetic field काय आहे मित्रांनो ते आपल्याला अगोदर माहित असलं पाहिजे. When electric current produce magnetic effect in the space around the conductor are called the magnetic field. मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्या वायर मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असेल तर त्याच्या भोवती मॅग्नेटिक इफेक्ट तयार होत असतो, त्यालाच आपण मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतो. त्यासाठी आपल्याला एक एक्सपेरिमेंट आपल्याला इथे दाखवलेला आहे, जी एक फिगर दाखवलेली आहे ती आपल्याला इलेक्ट्रिक सर्किट दाखवलेलं आहे. त्या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये आपल्याला बॅटरी की आणि एक ए बी हा एक थिन कॉपर वायर आपल्याला दिसते आहे. ए बी ही थिन कॉपर वायर आपण घेतलेली आहे. ज्यावेळेस आपण की ऑन करणार, वेन की इज ऑन ॲट दॅट टाइम करंट फ्लो फ्रॉम द पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल्स फ्रॉम ए टू बी. वेन करंट flow through the A to B at that time the magnetic field produced around the conductor or wire. त्या वायरच्या भोवती काय तयार होणार मित्रांनो? मॅग्नेटिक फील्ड. मग प्रश्न असं मला विचारायचं तुम्हाला, मॅग्नेटिक फील्ड तयार झालं हे आपल्याला कसं लक्षात येईल किंवा कसं समजेल? मित्रांनो, त्यासाठी आपल्याला कंपास, मॅग्नेटिक कंपास आपल्याला वापरता येईल. ते मॅग्नेटिक कंपास म्हणजे काय असतं? मॅग्नेटिक निडल असतात. ती जर आपण त्या जवळ ठेवली तर ती आपल्याला डिफ्लेक्ट होताना दिसेल. मॅग्नेटिक निडल काय होईल? डिफ्लेक्ट होईल, म्हणजे ती मूव्ह होईल आणि त्याच्यावरून आपण सांगू शकतो की तिथे मॅग्नेटिक इफेक्ट किंवा मॅग्नेटिक फील्ड तयार झालेला आहे. तर मॅग्नेटिक इफेक्ट किंवा मॅग्नेटिक फील्ड प्रश्न असा निर्माण होतो मित्रांनो, व्हाय दिस मॅग्नेटिक निडल इज डिफ्लेक्टेड. ती मॅग्नेटिक निडल का डिफ्लेक्ट झाली असेल? मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस दोन मॅग्नेटिक फील्ड तयार होत असतात किंवा दोन मॅग्नेट जर आपण जोड आणली त्याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेटिक फोर्स आपल्याला दिसून येत असतो. आणि म्हणून ह्या वायरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळे आणि त्याच्याजवळ आपण मॅग्नेटिक निडल आणल्यामुळे त्याच्यामध्ये एक मॅग्नेटिक फोर्स तयार होत असतो किंवा मॅग्नेटिक इफेक्ट तयार होत असतो, त्याला आपण मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतो. आपल्याला पुढच्या आपल्याला एक्सपेरिमेंटवरून आपल्याला एक लक्षात येईल मित्रांनो. पहिल्या आपल्याला डायग्राम दिलेली आहे. या डायग्राम आपल्याला इलेक्ट्रिक सर्किटची डायग्राम दिलेली मित्रांनो. याच्यामध्ये एक बॅटरी तो आपण लावलेली आहे आणि बॅटरी की ऑन केल्यानंतर मित्रांनो, वेन की इज ऑन ॲट दॅट टाइम करंट फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. अँड दिस इलेक्ट्रिक द मॅग्नेटिक कंपास केप्ट नियर द this electric circuit. When we observe, when electric current flow from to the in this conductor from south to north, the magnetic needle is deflected toward the east. मित्रांनो, ज्यावेळेस ह्या मॅग्नेटिक ह्या इलेक्ट्रिक करंट ज्यावेळेस ह्या कंडक्टर मधून फ्लो होईल ती आपल्याला मॅग्नेटिक निडल ही आपल्याला डिफ्लेक्ट होताना दिसते. कुठल्या डायरेक्शनला? ईस्टला. आणि जर मित्रांनो आपण बाजूच्या डायग्राम मध्ये आपण जर पाहिलं पण तर आपल्याला आपण जर इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन जर चेंज केली, बॅटरीचे टर्मिनल्स आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्स आपण चेंज केले, तर आपल्याला इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन आपण चेंज केली तर आपल्याला त्या मॅग्नेटिक निडल जी आहे from electric current flow to north to south at that time the magnetic needles toward the west. From this experiment it is concluded that
आपण या एक्सपेरिमेंट आपल्याला काय लक्षात आलं मित्रांनो, जर इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन जर चेंज केली तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन पण आपल्याला काय होताना दिसते, चेंज होताना दिसते. म्हणून आपल्याला एक लक्षात येईल की ज्यावेळेस आपण मॅग्नेटिक करंट हे कुठल्याही वायर मधून फ्लो होत असतं किंवा कंडक्टर मधून फ्लो होत असतं मित्रांनो, त्यावेळेस त्याच्या भोवती काय तयार होत असतं, मॅग्नेटिक फील्ड तयार होत असतं किंवा मॅग्नेटिक फोर्स आपल्याला एक्झर्ट होताना आपल्याला दिसतो. आणि त्या मॅग्नेटिक इफेक्टमुळे ती मॅग्नेटिक निडल जी आहे ती आपल्याला चेंज होताना, डिफ्लेक्ट होताना आपल्याला दिसून येत असते. फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट इट इज क्लिअर दॅट when direction of current is changed, the deflection, the magnetic field also change. The direction of magnetic field also change. From this experiment, it is clear about the relation between the electricity and magnetism. Electricity and magnetism are closely related. This relation is discovered by Hans Christian Ørsted in 1820. He observed that when electric current passed through the conductor, at that time the magnetic field is produced around in it. मित्रांनो, हॅन्स क्रिस्टियन ओस्टेट यांनी 1820 मध्ये एक जो एक्सपेरिमेंट त्यांनी शोधून काढला, त्याला फेमस एक्सपेरिमेंट आपण म्हणू शकतो. त्यांनी ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट एका वायर मधून फ्लो केलं तर त्या वायर भोवती आपल्याला मॅग्नेटिक फील्ड त्यांना तयार होताना दिसलं. ते कशावरनं, तर त्यांनी त्या मॅग्नेटिक त्या कंडक्टर जवळ तर मॅग्नेटिक कंपास ठेवली आणि ती त्यांना डिफ्लेक्ट होताना दिसलीच. यालाच आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम असं म्हणतो. इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम, इलेक्ट्रिक करंटमुळे मॅग्नेटिझम प्रोड्यूस होतं, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं, यालाच म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. फ्रेंड्स, ओस्टेट एक्सपेरिमेंट, या ओस्टेट एक्सपेरिमेंट आपल्याला काय सांगतो मित्रांनो, या डायग्राम मध्ये आपल्याला दिसत आहे एक स्टेट कंडक्टर आपल्याला व्हर्टिकल आपल्याला दिसतो आहे. त्याच्यामधून करंट हे अपवर्ड डायरेक्शनला आपल्याला फ्लो होताना दिसत आहे. आणि ज्यावेळेस हे करंट या कंडक्टरमधून फ्लो होईल त्यावेळेस त्याच्या भोवती जर आपण मॅग्नेटिक कंपास किंवा मॅग्नेटिक निडल जर आपण त्याच्या जवळ ठेवली तर त्या मॅग्नेटिक निडलची डायरेक्शन ही आपल्याला एक सर्कलमध्ये आपल्याला दिसून येईल. त्याच्या भोवती जर आपण वेगवेगळ्या पॉइंट्सला ती ठेवली तर ते आपल्याला एक सर्कलमध्ये आपल्याला ते दिसून येईल त्याची डायरेक्शन. त्याच्यावरनं आपल्याला एक लक्षात येईल मित्रांनो की मॅग्नेटिक फील्ड हे कॉन्सेंट्रिक सर्कल किंवा सर्कल फॉर्म मध्ये आपल्याला ते दिसून येत असतात. त्याला आपण कॉन्सेंट्रिक सर्कल आपण ते. त्यासाठी नेक्स्ट एक्सपेरिमेंट आपल्याला सांगतील मित्रांनो. इन दिस एक्सपेरिमेंट the electric circuit, in this electric circuit the resistance variable resistance are used, ammeter, battery, key. When A to B, these are the thick copper wire is used. When this thick copper wire, vertical thick copper wire is passed through the cardboard, horizontal cardboard, त्या हॉरिझॉन्टल कार्डबोर्ड मधून आपण जी वायर जर पास केली मित्रांनो, आणि ज्यावेळेस आपण हे इलेक्ट्रिक त्याच्यामध्ये जी की आहे ती ऑन जर केली आपण तर त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होईल. वेन इलेक्ट्रिक करंट फ्लो अँड वेन वी केप द मॅग्नेटिक निडल ॲट डिफरंट पॉइंट्स ऑन द कार्डबोर्डच्या वेगळ्या पॉइंट्सला आपण जर मॅग्नेटिक कंपास ठेवली तर तिची डायरेक्शन आपल्याला एक सर्कलमध्ये आपल्याला दिसून येईल आणि तिथे आपण ते पेन्सिलने आपण मार्क करू शकतो. ते सर्कल फॉर्म आपल्याला होताना दिसतात. हे सर्कल जे आहेत मित्रांनो, हे यालाच आपण कॉन्सेंट्रिक सर्कल असं म्हणतो. हे सर्कल्स मोठे मोठे होत जातात. वेन वी गोज फ्रॉम
from away from the wire, at that time these circle are big and big. ते सर्कल मोठमोठे होत जातात. म्हणजेच काय, आणि एक वेळ अशी येते की ते सर्कल हे दिसून येत नाही. म्हणजे जेवढा एरिया मॅग्नेटिक फील्डचा असेल तेवढंच ते त्यामध्ये आपल्याला सर्कल आपल्याला तयार होताना दिसतात. किंवा या कार्डबोर्डवर आपण मित्रांनो आयर्न फिलिंग्स जर आपण ठेवल्यात आणि त्या आयर्न फिलिंग्सची अरेंजमेंट आपल्याला एक सर्कल फॉर्म मध्ये आपल्याला दिसून येईल. ह्या एक्सप्लोर आपल्याला एक लक्षात येईल की when current flow through the conductor, the magnetic field produced in the form of concentric circles. Concentric circles. मित्रांनो, तुम्ही ह्या दोन एक्सपेरिमेंटवरून आपल्याला काय लक्षात आलं ते तुम्ही नोट करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.